या क्षणाला माझ्या सोबत आहे आमची प्रिन्सिपल कॉरेस्पॉन्डंट अलका दुपकर, जिने एमईटीवर जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या सोबत आहे आमचा प्रिन्सिपल कॉरेस्पॉन्डंट आशिष जाधव सुद्धा, जो या सगळ्या राजकारणाचे पैलू आपल्याकडे उघडून दाखवेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या सोबत आहेत भुजबळ यांचे जवळचे सहकारी सुनील कर्वे, ज्यांनी एमईटी ही संस्था अक्षरशः रक्ताचं पाणी करून उभारली. सुनील कर्वे हे इतके वर्ष भुजबळ यांच्या अतिशय जवळ होते, विश्वासातले होते. मग आज ते भुजबळांपासून दूर का झाले? आज त्यांनी भुजबळांवर एवढे गंभीर आरोप का केले? आज त्यांच्या विवेकबुद्धीनी त्यांना काय आवाहन केलं हे मी त्यांना विचारणार आहे. पण आधी जातोय अलकाकडे, समजून घेऊया भुजबळांवर जे आरोप करण्यात येत आहेत त्यांचं महत्व काय. अलका, महाराष्ट्र सरकारमधले मंत्री आहेत भुजबळ, त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप होतोय. तू तिथे जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला, काय सापडलं तुला? आणि मला हे विचारायचंय, एक तू आलिशान इमारत दाखवली, ही भुजबळांची आहे असं सांगितलंस, खरोखरच ही भुजबळांची आहे का? निखिल सर, आरोप किती गंभीर आहेत याचं उत्तर देण्याआधी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा देते, कारण ताजी घडामोड ती आहे ज्यावेळी सांताक्रूज इथल्या आम्ही या ज्या अॅव्हेन्यू कॉन्व्हेंट रोडवरच्या बिल्डिंगमध्ये गेलो, तिथे प्रचंड पद्धतीचं एक म्हणूया संशयास्पद वातावरण होतं. 2 ते 3 ट्रक लागलेले होते. ते ट्रक चालकांसोबत आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला की तुम्ही कुठलं सामान कुठे घेऊन आलाय, काय सामान आहे, कोणी माहिती देत नव्हतं. त्या बंगल्यावर कुठल्याही नावाची पाटी नाहीये, प्लॉट नंबर नाहीये, काही माहिती नव्हती. यानंतर मग एक रिपोर्टर म्हणून जे काम करायचं, मी बूम ठेवला, कॅमेरा गाडीमध्ये ठेवला आणि स्थानिक लोकांशी चर्चा करायला सुरुवात केली की आम्ही एक घर शोधतोय जिथे कालपासून बरंच सामान आलेलं आहे, हे घर कुठलं आहे ते तुम्ही आम्हाला सांगाल का? यावेळी एका माणसाने दिलेलं उत्तर आहे तेच मी सांगते, छगनलाल भुजबल जी का जो बंगला है व्हाइट कलर का, वहां पे कल से लेके बहुत सामान आ रहा है, वो वहां पे बंगला है. ज्या बंगल्याचा आम्ही शोध घेत होतो तो बंगला आम्हाला स्थानिक लोकांनीच दाखवला. या स्थानिकां एकाच्या भरवशावर न राहता तिथे जे अनेक घरं आहेत, बंगले आहेत, येणारे जाणारे स्थानिक लोकल रहिवासी होते त्यांच्याशी मी बोलले. या सगळ्यांनी सांगितलं की तिथे नाव नाहीये, गेले अनेक वर्ष या बहुमजली सर्व्हिस अपार्टमेंटचं काम चालू आहे, हा बंगला छगन भुजबळ यांचा आहे असं सांगितलं जातं. पण कसलीही अधिकृत माहिती त्याच्या बाजूला राहणाऱ्या शेजाऱ्याने देखील द्यायला नकार दिला. इतकं दहशतीचं किंवा संशयाचं वातावरण सांताक्रूज रोड इथल्या या बंगल्याभोवती नेमकं काय आहे याचं उत्तर छगन भुजबळच देऊ शकतील. आणि तिथे हे सामान हलवलं जातंय. निखिल सर, ज्यावेळी आम्ही त्या बंगल्याच्या समोर उभे होतो, समोर बहुमजली इमारतींमध्ये काचांची तावदानं आहेत, पटापट ही सगळी काचांची तावदानं, खिडक्या बंद करण्यात आल्या. सिक्युरिटी गार्ड जे होते ते फोनाफोनी करायला लागले. कोणीही, आम्ही पत्रकार म्हणून माहिती विचारली की इथे प्रमुख कोण आहे, बोलायला तयार नाही, कुठलं सामान आलं माहिती द्यायला तयार नव्हते. फर्निचर जे आहे ते खालून आम्हाला दिसत होतं पण शूटिंगमध्ये ते यासाठी घेता आलं नाही कारण की दुपारची वेळ होती, संध्याकाळची वेळ होती, ग्लेअर्स जे होते हे काचेवर पडत होते आणि त्यामुळे खालच्या तळमजल्यावरून किंवा जमिनीवरून या 10 मजली इमारतीचं शूटिंग घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे हे पुरावे आपण आता दाखवू शकत नाही. पण हे सगळं संशयाचं वातावरण त्या इमारतीभोवती आहे आणि त्याच्यासोबत भुजबळांचं नाव जोडलं जात आहे. लेखी पुरावे या घडीला उपलब्ध नसले तरी स्थानिक जे सांगतायत त्याचा आधार आपण घेऊ शकतो. दुसरा मुद्दा सर तुम्ही जो विचारलात तो पुराव्यांचा आहे. हा जो 100 पानाहून अधिक मोठा अर्ज कर्वे यांनी दाखल केलेला आहे त्याची प्रत आता आपल्याकडे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1950च्या ज्या कायद्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे, हा कायदा जर लक्षात घेतला, त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं तर भुजबळ यांच्यावर झालेले आरोप किती गंभीर आहेत हे लक्षात येऊ शकतं. एक कॅबिनेट मंत्री आहे जे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. या ट्रस्टला मुळात 1991 साली मुंबई महानगरपालिकेकडून जो भूखंड मिळाला, धर्मदाय आयुक्तांच्या देखरेखीखाली हे सगळ्या ट्रस्टचं कामकाज चालतं. जो भूखंड देण्यात आला त्यामध्ये सगळ्यात पहिली मूलभूत अट अशी होती की शैक्षणिक कारणासाठी या जागेचा वापर केला जाईल आणि त्याच मूळ कारणाला भुजबळ यांच्या या सगळ्या कृत्यांनी हरताळ फासलेला आहे. हा कर्वे यांचा सगळ्यात प्रमुख आरोप आहे आणि मूळ कारणाला हरताळ फासल्या गेल्यामुळेच हा आरोप सर्वात गंभीर आहे. निखिल सर, दुसरी महत्वाची गोष्ट आहे ते सरकारची कुठलीही थेट अनुदानं जरी ट्रस्टने घेतली नसतील तरी देखील अनेक
वैयक्तिक देणग्या असतील, कंपनीच्या देणग्या असतील किंवा लोकांनी मदत निधी म्हणून दिलेला जो निधी असतो, जो शैक्षणिक करण्यासाठी असतो, त्याच्या आधारावर जसं कर्वे तुम्ही म्हणालात की त्यांनी रक्ताचं पाणी केलंय, अनेकांच्या रक्ताचं पाण्याच्या आधारावरच ही एमईटीची बिल्डिंग उभी राहिलेली आहे. एकट्या छगन भुजबळ यांचा पैसा एमईटीमध्ये नाहीये. एमईटीमध्ये जे लाखो विद्यार्थी शिकतायत, हे विद्यार्थी शिकू शकतायत कारण समाजातल्या अनेक देणगीदारांनी पुढे येऊन एका शैक्षणिक कामाला हातभार लावलेला आहे. अनेक आतापर्यंत आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेटांसाठी एमईटीचं नाव गाजत असे, पण भुजबळ यांच्यावर जे आरोप झालेले आहेत त्या आरोपांनंतर आता ह्या शैक्षणिक संस्थेतलं वातावरण देखील कुठेतरी बिघडू लागल्याचं दिसतंय. या सगळ्या आवारामध्ये विद्यार्थी जिथे शिकायला येतात, जिथे पालक येतात, त्या आवारामध्ये सगळ्या पॉलिटिकल हॅपनिंग्स ज्या आहेत आणि थोडंसं दहशतीचं वातावरण, जर पत्रकारांना अशा पद्धतीची दहशत वाटत असेल तर सर्वसामान्यांना तिथे नक्कीच दहशतीचं वातावरण वाटत असेल. आज गाडीतून आम्ही तिथे खुलेपणाने निखिल सर फिरू शकलो नाही. आज आम्ही लपून छपून आमच्यावर हल्ला होणार नाही ना, आम्हाला ओरडलं जाणार नाही ना, आमच्या कॅमेऱ्यावर कोणी हात उगारणार नाही ना, हा सगळ्याची दखल घेत, काळजी घेत एमईटीच्या भोवती आसपासच्या परिसरात शूटिंग करत होतो. त्यामुळे हा सगळा जो प्रकार आहे याची सगळ्याची उत्तरं छगन भुजबळ यांनी दिली पाहिजे, नाहीतर आरोप जे आहेत ते अधिक गडद होत जातील असं म्हणायला वावय. निखिल अलका, अगदी कशा पद्धतीने बातमी येऊ नये म्हणून भुजबळांनी दहशत निर्माण केली आहे, पण उत्तरं द्यायचं ते नाकारतायत हे आपण बघतोय. मी आता थेट जाणार आहे सुनील कर्वे यांच्याकडे. कर्वे साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे, ही संस्था उभारण्यासाठी तुम्ही किती मेहनत केलेली आहे आम्ही सगळ्यांनी पाहिलंय. म्हणजे एमईटी ही जरी भुजबळांच्या नावाने ओळखली गेली असली तरी आज त्या संस्थेची प्रतिष्ठा आणि कामकाज तुमच्यामुळे आहे, हे पत्रकार म्हणून गेली अनेक वर्ष मला माहिती आहे. काय घडलं असं एमईटीमध्ये की तुम्ही एवढे रागावलात आणि थेट जाहीरपणे आरोप केलेत, पोलिसात तक्रार केलीत? नेमकं काय घडलं? नाही निखिलजी, असं आहे की संस्था चांगल्या तऱ्हेने एकदम चालायला लागल्यावर गेल्या काही 4-5 वर्षांमध्ये अशा काही घटना घडायला लागल्या की ज्या शैक्षणिक वातावरण बिघडवू शकतात. आणि माझा मूळ आक्षेप हा त्यालाच होता, कारण हा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. ही माझी किंवा भुजबळांची किंवा कोणीही ट्रस्टीची, विश्वस्तांची ही पर्सनल प्रॉपर्टी किंवा आम्ही मालक नाही आहोत या संस्थेचे. ही जर आपण हे जर समजून घेतलं नाही तर जी गल्लत होऊ शकते ती गल्लत व्हायला लागली होती. अगदी मग त्याच्यात भुजबळ नॉलेज सिटी हे नाव देण्यापासून आणि त्याप्रमाणे ते अशा तऱ्हेने प्रोजेक्ट करण्यात येत होतं आणि येतंय की मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट ही जी मूळ संस्था आहे ह्याचं नाव तुम्हाला शोधावं लागतं दुर्बिणीतनं, कारण सगळीकडे मोठ्या ह्याच्यावर भुजबळ नॉलेज सिटी. आता हा खरं म्हणजे लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे दिस इज हा पण एक ऑफेन्स आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा आम्हाला मुंबईच्या बिल्डिंगमधली जागा ही काही कारणास्तव कमी पडतीये बाकीच्या आमच्या इन्स्टिट्यूट्सना, आमचा इन्फॉर्मचा कोर्स आहे त्याच्यासाठी आम्हाला जागा हवी आहे, शाळेचे प्रॉब्लेम जो चालू आहे त्याच्यामध्ये शाळेला जागा हवी आहे, म्हणून आम्ही नवीन बिल्डिंग बांधण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळेला यांनी स्वतःच्या कंपनीसाठी जागा 18 माळ्याचा वापर कुठलाही प्रस्ताव न आणता, न विचारता, काही न बोलता सरळ ते वापरायला शोरूम म्हणून पूर्ण कन्व्हर्ट करून टाकली. आता ह्याच्यामध्ये माझं म्हणणं एवढंच होतं, आणि जो तुम्ही पहिल्यांदा म्हणालात की इतके वर्ष मी गप्प होतो का, मी प्रयत्न असा करत होतो की एवढी चांगली नावारूपाला आलेली संस्था आहे हे माझं अपत्य मी समजतो आणि त्याचं नाव कुठेही खराब होऊ नये, त्याला कुठलाही धक्का लागू नये हा माझा प्रयत्न कायम होता. आणि म्हणून मी हे प्रकरण जर त्यांना समजावून जर ते समजू शकले तर हा माझा प्रयत्न गेली 4-5 वर्ष सतत होता. परंतु जेव्हा त्यांनी असं डिक्लेअरच करून टाकलं की बाबा नाही आम्ही काही करणार नाही, तुम्हाला काय जे करायचं ते करा, माझ्यासमोर कुठला पर्याय राहिला नाही. नाहीतर काय ही एवढी मी 20 वर्ष 24 तास या संस्थेला दिलेले आहेत, त्या संस्थेसाठी हे करण्यात मला काही फार मोठा आनंद होतोय अशातला भाग नाही. परंतु ही पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे, ही सार्वजनिक विश्वस्त संस्था आहे, हा पब्लिकचा पैसा आहे आणि तो जर मी पण विश्वस्त म्हणून आता जेव्हा मला अगदी हे कळून चुकलंय की हे होणार नाहीये आणि मी जर गप्प बसलो तर मी विश्वस्त या नात्याने माझं कर्तव्य पार पडत नाहीये असा त्याचा अर्थ होईल. म्हणून मला नाईलाजाने हे पाऊल उचलावं लागलं. कर्वे साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे, हा जो 179 कोटीचा घोटाळा आहे त्याचा तपशील काय आहे, त्याचं गांभीर्य काय आहे, हे आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगा.
नाही, असं आहे की मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट ही सार्वजनिक संस्था असल्यामुळे ह्याचा कुठलाही व्यवहार हा फक्त आणि फक्त हा ट्रस्टच्या फायद्यासाठीच होऊ शकतो किंवा ट्रस्टच्या स्टेक होल्डर्स म्हणजे जे विद्यार्थी आहेत, त्यातले स्टाफ आहेत, त्यांच्या फायद्यासाठीच त्याचा वापर होऊ शकतो. आता जेव्हा नाशिकला आम्ही 41 कोटींपेक्षा जास्ती कर्ज काढून नाशिकचा कॅम्पस जेव्हा उभारला, त्यावेळेला तिथे कुठलंही आमचे कुठलीही सल्लामसलत न करता भुजबळ नॉलेज सिटी हे नाव देऊन टाकलं. आणि त्याच्या आधी आमच्याकडे प्रस्ताव होता एका अमेरिकन सिटीजनचा की माझ्या पेरेंट्सचं जर तुम्ही नाव दिलं तर मी $5 ते $7 मिलियन तुम्हाला द्यायला तयार आहे. कारण त्यांनी मुंबईला येऊन अख्खी आमचे कॅम्पस, आमचे इन्स्टिट्यूट बघितलेल्या आणि त्यांनी पत्र लिहिलेलं की मी इतका इम्प्रेस झालोय की माझ्या वेळेला जर अशी संस्था जर असती इंडियामध्ये तर मी युएसला जाऊन शिक्षण घेऊन तिथे सेटल झालो नसतो. आणि त्यांनी त्याच्यात त्या भावनेच्या पोटी त्यांनी ती ऑफर दिलेली होती. आता जेव्हा ती ऑफर आहे त्यावेळेला आपण ते न स्वीकारता, म्हणजे ट्रस्टचा फायदा न करून देता, ट्रस्टला लोन काढायला लावून, ट्रस्ट त्याच्यावर इंटरेस्ट भरायला लावून आणि त्या इंटरेस्टचा आणि त्या सगळ्या लोनचा बोझा हा शेवटी स्टुडंट्सच्याच डोक्यावर टाकण्यात आलेला आहे ना. त्यामुळे हा पब्लिकच्या डोक्यावर तो बोझा गेलेला आहे. त्यामुळे ह्याच्यातनं ते जर नाव जर स्वतःचं द्यायचं होतं तर मग त्याचे तेवढे पैसे हे त्यांनी देणं ट्रस्टला भाग होतं आणि तसं त्यांनी हो म्हटलं. पण आत्ता त्यांनी जेव्हा सप्टेंबरमध्ये म्हटलं की मी काही देणं लागत नाही, तेव्हा माझ्या मते तो ऑफेन्स ठरतो आणि त्यामुळे तेव्हापासून मी ठरवलं की त्याच्या अगेन्स्ट मला कारवाई करायला पाहिजे. दुसरी बाब, मुंबईतली जी आमची इमारत आहे त्याच्यात आम्ही सरकारच्या परवानगीने जे GR आहेत त्याच्या बेसिसवरती काही कंपन्यांना त्यांच्या कार्यालयासाठी जागा भाड्याने दिलेली आहे. कारण हे GR असं म्हणतो की ट्रस्टला, सार्वजनिक संस्थांना त्यांचं काम चांगल्या तऱ्हेने करता यावं म्हणून असे काही रेव्हेन्यूचे सोर्सेस हे अवेलेबल असावेत म्हणून गव्हर्नमेंट त्याला परमिशन देते अशा ऑफिसेसना. त्यांच्याकडनं आम्हाला जे भाडं मिळतंय ते जवळजवळ 30 ते 40 लाख रुपये भाडं आम्हाला त्या कंपन्यांकडनं दर महिन्याला मिळतंय. आता त्याच वेळेला त्याच्या 2 माळे वरती स्वतःची पर्सनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची शोरूम अख्खी करून ट्रस्टला एकही पैसा न देणं हा मोठा गैरव्यवहार आहे आणि त्याचा लॉसच जवळजवळ ट्रस्टला 40 कोटीचा झालेला आहे. कारण तेवढे पैसे जर दुसऱ्या कुठल्या कंपनीला आम्ही जर ते ऑफिस किंवा शोरूम करायला दिली असती तर तेवढे पैसे ट्रस्टला मिळाले असते आणि त्याच्यातनं ट्रस्टची अजून इमारती उभ्या राहिल्या असत्या किंवा स्टुडंट्सना फी आम्हाला कमी आकारावी लागली असती. अजून तिसरी बाब म्हणजे जो 10वा माळा जो आम्ही बांधला तो 10वा माळा आम्ही सुरुवातीला व्हिजिटिंग फॅकल्टी जे आमच्याकडे शिकवायला येतात त्यांना राहण्यासाठी गेस्ट रूम्स म्हणून तो बांधला होता. कारण आत्ता आम्हाला आमची तात्पुरती व्यवस्था 5व्या माळ्यावरती आम्ही त्यांची रूम बांधून केलेली आहे. असं आमचं ठरलं होतं की 10व्या माळ्यावरती व्हिजिटिंग फॅकल्टींना राहायची सोय एकदा झाली की 5व्या माळ्यावरच्या ह्या सगळ्या खोल्या ह्या विद्यार्थ्यांच्या स्टुडंट्स हॉस्टेलसाठी कन्व्हर्ट करायच्या. जेणेकरून, कारण आमचे जे इन्स्टिट्यूटचं रँकिंग केलं जातं त्या रँकिंगमध्ये 10% मार्क हे स्टुडंट्स हॉस्टेल आहे की नाही तुमच्याकडे ह्याला असतात. कायम आमच्याकडे स्टुडंट्स हॉस्टेल नसल्यामुळे बाकीच्यात आम्हाला जरी 100% मार्क मिळाले तरी फक्त इथे आम्हाला 0 मार्क कायम मिळतात. त्यामुळे आपलं रँकिंग खाली जातं. त्यांनी चांगले विद्यार्थी आकर्षित होत नाहीत, त्यांनी चांगली फॅकल्टी आकर्षित होत नाही. हा एवढा म्हणजे फायनान्शियल पेक्षा मी पर्सनली समजतो की हा जो अकॅडमिक एन्व्हायरमेंटचा आणि अकॅडमिक एक्सलन्सचा जो लॉस ट्रस्टला आहे हा जास्ती महत्वाचा आहे. आता ह्याचं जे 10व्या माळ्यावरती त्यांनी जे व्हिजिटिंग फॅकल्टीला गेस्ट रूम होतं ते स्वतःचं पर्सनल रेसिडन्स म्हणून गेली 5 वर्ष ते वापरतायत. त्यांचे फॅमिली मेंबर्स आणि सगळे राहतायत. नशिबाने त्याचं व्हिडिओ फुटेज 4 दिवसापूर्वीच एका वाहिनीने घेतल्यामुळे ते अवेलेबल आहे. नाहीतर आज ते सुद्धा बदलण्यात आलं असतं. कारण जसं 8व्या माळ्यावरचं फर्निचरचं शोरूम हे सगळं तिथून ताबडतोब परवा रात्रीपासून हलवण्याचं काम सुरू होतं तेही करण्यात आलं असतं. पण नशिबाने ते पुरावे आपल्याकडे उपलब्ध. तुम्ही जी माहिती देताय कर्वे साहेब ती धक्कादायक आहे. पण मला सांगा